नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या सर्वांची लाडकी स्वामी कन्या वैष्णवी. आजच्या दिवसाचं महत्त्व सांगायला जायचं तर आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन. स्वामी भक्तांसाठी असलेली सर्वात मोठी पर्वणी. स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा ज्या व्यक्ती जितक्या खुश नसतात, स्वतःच्या वाढदिवसाची सुद्धा जितक्या आतुरतेने वाट बघत नसतात, तितकी आतुरतेने वाट प्रत्येक स्वामी भक्त स्वामींच्या प्रकट दिनाची बघत असतात. श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे पूर्णावतार म्हणून मानले जातात. आज त्यांचा प्रकट दिन. आज या प्रकट दिनानिमित्त आपण जाणून घेऊया त्यांच्या अवताराची कथा. श्री स्वामी समर्थांच्या अवताराची, त्यांच्या प्रकटीकरणाची एक खूप रंजक अशी कथा आहे, जी तुम्ही याआधी ऐकली सुद्धा असेल. आज प्रकट दिनाच्या निमित्ताने मी तुमच्या समोर ती सादर करते. कर्दळीवनामध्ये नृसिंह सरस्वतींनी सुमारे 300 वर्षे तपश्चर्या केली. 300 वर्ष तपश्चर्या करताना आजूबाजूला मुंग्यांनी त्यांच्या संपूर्ण शरीरावर वारूळ बनवलं होतं. असेच एके दिवशी त्याच कर्दळीवनामध्ये एक लाकूड तोडण्यासाठी आला. त्या मुंग्यांनी भरलेल्या वारुळावर आपल्या कुऱ्हाडीचा घाव घालताच चमत्कार घडला. त्या वारुळामधून रक्त आले आणि ते रक्त पाहून तो लाकूड तोड्या चकित झाला. पुढल्या क्षणाला त्या वारुळातून एक तेजस्वी अजानुबाहू मूर्तीचं दर्शन झालं. आणि मित्रांनो, तेच होते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थांच्या जन्मापासून, त्यांच्या अवतारापासून त्यांच्या समाधीपर्यंतच्या प्रत्येक लीलांची नोंदणी स्वामी चरित्रात आहे. स्वामी चरित्र संपूर्ण वाचणं हे बऱ्याच वेळी शक्य होत नाही. त्यामुळे स्वामी चरित्र सारामृत हा एक ग्रंथ किंवा ही एक पोथी स्वामी भक्तांसाठी दिलेली आहे. या पोथीचं वाचन करून, त्याचं पारायण करून, स्वामींच्या सेवेमध्ये स्वतःला अर्पण करून नाना प्रकारे आपण स्वामींची जवळीक साधण्याचा प्रयत्न करू शकतो. स्वामी सेवेत लागल्यापासून एक गोष्ट तर मनापासून जाणवली आहे. कितीही मोठं संकट असो, कितीही मोठा प्रॉब्लेम असो, आयुष्यात सुख असो किंवा दुःख असो, आनंदाच्या क्षणी, दुःखाच्या वेळी, संकटामध्ये, प्रत्येक वेळी जर कोणाची आठवण येत असेल तर ते स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.